मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय अतिशय वेगळा आहे. आज खरं तर स्टोरीटेल कट्ट्यावरती तेल हा विषय आलेला आहे. कारण सध्या जगात जे काही चाललं आहे, युद्ध चालू आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्याची टंचाई आहे, त्याची टंचाई आहे. पण ह्या सगळ्यांपेक्षा पलीकडे जाऊन ह्याच्या मुळाशी काय आहे, त्याचा आज आपण वेध घेणार आहोत. तेल, हे तेल कसं तयार होतं? एक्झॅक्टली ग्राउंडवरती काय गोष्टी घडतात, आपल्यापर्यंत ते पोहोचतं, ड्रिलिंग कसं होतं, अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रक्रिया आहेत. मात्र त्या नेमक्या कशा चालतात आणि त्याचा फायदा कसा आपल्याला उचलता येतो, भविष्यात भारतासाठी हे क्षेत्र कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उकल आज होणार आहे. ती देखील आपल्या स्टोरी टेलचेच एक उत्तम वाचक असलेले, श्रोते असलेले आणि या क्षेत्रातले तंत्रज्ञ शौनक गाडगीळ, जे स्वतः पुण्यातले आहेत, त्यांच्याकडनं अनेक वर्ष आखातामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, करत आहेत. आज ते दस्तूरखुद्द आपल्याशी संवाद साधत आहेत. शौनकजी नमस्कार. नमस्कार. सर्व श्रोत्यांना नमस्कार. स्टोरी टेलचे ते उत्तम वाचक आहेत, श्रोते आहेत, ही पहिली ओळख मी येस. त्यांना देतो. अ, दुसरं असं, की गेली अनेक वर्ष आखाती देशांमध्ये विशेषतः कतार अ, आणि कुवेत अशा दोन्ही जिथं तेल साठा प्रचंड आहे, अशा दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष तेल विहिरींवरती त्यांनी ऑइल ड्रिगिंग मध्ये काम केलेलं आहे. आता टेक्निकली एक्झॅक्ट काय काम आहे वगैरे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मात्र तिथे प्रत्यक्ष काय काम होतं, आपल्यापर्यंत काय पोहोचतं आणि ओव्हरऑल ही सगळी इकोसिस्टम कशी चालते, ते आज आपण जाणून घेऊया. शौनकजी नमस्कार. तुमचं नमस्कार. स्वागत खूप खूप थँक यू. कट्ट्यावरती, थँक यू. आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती. हक्काच्या कट्ट्यावरती. आज आज स्वतःच इथे बसायचा मला एक चान्स मिळाल्यामुळे सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. थँक यू. मला हा चान्स तुम्ही दिलात याबद्दल. मी आजपर्यंत ऐकत होतोच. आता माझाच किंवा आपलाच एपिसोड कोणतरी ऐकणार आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. बिलकुल, आपण बिलकुल, छान गप्पा मारूयात आणि लेट्स कंटिन्यू. बिलकुल. सगळ्यात आधी तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, की तेलाचं जे एक प्रोडक्शन आहे, हं. ते आखाती देशांमध्ये सर्वाधिक आहे बरोबर. आपल्याकडे. तिथून आपण इम्पोर्टर मोठे आहोत, भारत म्हणून. आणि तिथे काम करणारे लोकंसुद्धा भारतीय खूप आहेत खूप आहे. आणि त्यातले तुम्ही एक आहात. तुमचा एरिया ऑफ एक्सपर्टाईज जो आहे, तो बरोबर. देखील तसा खूप दुर्मिळ आहे. बरोबर. तर तिथून आपण सुरुवात करूया. हरकत नाही. बेसिकली मला आता 14 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये. मी अमेरिकन कंपनी आहे, त्याच्यामध्ये काम करतो. माझं बेसिकली आत्ताचं जे क्षेत्र आहे किंवा एरिया ऑफ एक्सपर्टाईज आहे, तो आहे की मी ड्रिलिंग फ्लुइड्स इंजिनिअर आहे किंवा त्याला रिगच्या भाषेमध्ये, ऑइल रिगच्या भाषेमध्ये मड इंजिनिअर असं म्हटलं जातं. जे काम आपण असं म्हटलं तर ऑइल वेल आपण जी ड्रिल करत असतो, जमिनीच्या पोटातलं कच्चं तेल बाहेर काढण्यासाठी जे ड्रिलिंग चालतं, त्या ड्रिलिंग करताना एक विशिष्ट प्रकारची फ्लुइड्स ज्याला आम्ही ड्रिलिंग मड म्हणतो, हा सर्क्युलेट केला जातो कंटिन्युअस ड्रिल करताना. हं, त्याचं कारण असं आहे, की आपण जेव्हा ड्रिल करतो, त्यावेळेला तुम्ही अल्टिमेटली जमिनीच्या पोटात एक भोग पाडत असता. हं, भोग पाडत असता म्हणल्यानंतर आतमध्ये जी रॉक आणि ड्रिल कटिंग्स ड्रिल बिटनी कट केलेली असतात, ती आपण त्या फ्लुइड्समधनं सर्क्युलेट करून त्यांच्या थ्रू ती लिफ्ट अप करून जमिनीवर आणतो, जेणेकरून होल क्लीन होत राहतं. हं, आणि या होलची जी डेप्थ असते किंवा जी आपण उंची मापू अगदीच कॉमन भाषेत म्हणायचं झालं तर, ती कधी-कधी 15,000 फूट, 18,000 फूट, 21,000 फूट अशा डेप्थपर्यंत आम्ही जातो. त्याला टार्गेट डेप्थ असं म्हणलं जातं. हे टार्गेट डेप्थ जी असते ती जनरली जिओ सायन्सेस सर्व्हे, जिओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लायंट जो कोण असतो, ह्यांच्या थ्रू हा सगळा सर्व्हे डेटा आमच्यापर्यंत पोहोचलेला असतो, की साधारण एक्सपेक्टेड ऑइल रिझर्व्हायर हा या डेप्थला आहे, तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे. हं. आता हा रिझर्व्हायर इथे आहे, हे शोधणारी जी जिओलॉजिकल टीम आहे, त्यांचं एक खूप काय म्हणतो आपण त्याला, पटकन सांगायचं झालं किंवा बोलीभाषेत सांगायचं झालं, तर त्याचा जिओलॉजिकल स्टडी केला जातो. म्हणजे भूगर्भीय शास्त्र हं. हे जे आपण म्हणतो, त्याचा स्टडी केला जातो. त्याच्यावरून त्या रॉक्सचे लेयर काढले जातात. त्या लेयरवरून ठरवलं जातं, की इथे साधारण या काळातले त्याचं जिओलॉजिकल मॅपिंग आणि एजिंग काढलं जातं आणि हं, त्याच्यानुसार तिथे ऑइल आहे का नाही हे ठरवलं जातं किंवा प्रेडिक्ट केलं जातं. हं. सो ज्या ठिकाणी ते प्रेडिक्ट केलं जातं त्याला म्हणतात एक्सप्लोरेटरी फील्ड.
आणि जिथे ऑलरेडी एखाद 2 वेल्स ड्रिल करून झाल्यात आणि तुम्हाला तिथे ऑइल सापडलंय, त्या फील्डला म्हणतात डेव्हलप फील्ड किंवा डेव्हलपमेंट फील्ड. हं. कारण तुमच्याकडे तो डेटा आहे. आहे. सो तुम्ही अनेक आजूबाजूला वेल्स ड्रिल करून तुम्ही ऑइल सक करणार आहात त्याच्यातून. पण एक्सप्लोरेटरी इज लिटल बिट अ चॅलेंजिंग जॉब, कारण तुम्हाला तिथे काहीच माहीत नसतं. बेसिकली यू आर ब्लाइंड. राइट. तुम्ही नेचरशी खेळत असता. सो इट्स अ व्हेरी ॲडव्हेंचरस फील्ड ॲज वेल ॲज अ व्हेरी टेक्निकल फील्ड, व्हेरी ॲनालिटिकल फील्ड. आणि आपण एक म्हणू शकतो की काय आहे सगळ्याची सांगड घातलेला इंजिनिअरिंग प्लस जिओ सायन्सेस आणि स्वतःच्या ॲनालिसिसमधून तुम्ही काय शिकाल, एक्सपिरियन्स घेत-घेत तुम्ही या फील्डमध्ये जेवढे मुराल, तेवढे तुम्ही या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. वाह! पण हे पुण्याच्या मातीत रुजलेले, रमलेले शौनक गाडगीळ ह्या आखाती देशांमध्ये पोहोचले, पोहोचले ती कसे. स्टोरी काय आहे? बरं. आता माझा बेसिकली एक प्रत्येकाचा थोडासा एक जन्मतःच किंवा एक थोडं सुजाण आपण झालो, की आपल्याला एक माहीत असतं, की माझी आवड काय आहे? तर मला एवढं नक्की माहीत होतं माझी आवड, की मी डेस्कवर बसून काम करू शकत नाही. मी चंचल म्हणण्यापेक्षाही मी थोडासा मला ॲडव्हेंचरस गोष्टींकडे वळण्याची जास्त हौस होती. हं. सो मी स्कुबा डायव्हिंग हाही प्रकार सगळ्यात पहिल्यांदा अरे वाह! ट्राय केला होता. मला एक कमर्शियल डायव्हर व्हायचं होतं. हं. पण ते करता-करता माझा थोडा खडकांमधला अभ्यास, कारण जिओलॉजी बॅचलर्समध्ये मी जिओलॉजी घेतलं होतं. हं. सो तिथे मला तो इंटरेस्ट निर्माण झाला. कारण फील्ड ट्रिप्स भरपूर असायच्या, अच्छा. खडकांचा अभ्यास खूप असायचा, जे माझं सगळं आवडतीचं होतं. आणि ते करता-करता मला हे पेट्रोलियम हेही एक फील्ड असतं, हे आजूबाजूच्या सीनियर्सकडून, मित्रांमधून आणि ह्यांच्यामधून असं समजलं. मग थोडं अजून त्याच्यावर मी स्वतःची चौकशी केली, की हे पेट्रोलियम म्हणजे काय असतं? पुढे जाऊन याचा कमर्शियली किंवा उदरनिर्वाहासाठी काय उपयोग होऊ शकतो? तेव्हा मला कळलं, की याच्यामध्ये बेसिकली 2 प्रकार असतात. एक म्हणजे अपस्ट्रीम इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे डाउनस्ट्रीम इंडस्ट्री. हं. अपस्ट्रीम इंडस्ट्री म्हणजे जमिनीच्या पोटातलं जे कच्चं तेल आहे, क्रूड ऑइल आहे, इथपर्यंत पोहोचणे. हं. आणि डाउनस्ट्रीम इंडस्ट्री म्हणजे ते प मिळालेलं तेल हे जमिनीच्या पोटातून बाहेर काढणे आणि ते रिफायनरीजपर्यंत पोहोचवणे आणि पुढचे सोपस्कार त्याच्यावर करून जे आपण अल्टिमेटली लास्ट प्रॉडक्ट्स बघतो, विच इज पेट्रोल, डिझेल, हं. टार, हं. पेट्रोलियम्स व्हॉटएव्हर, इथपर्यंतची ती प्रोसेस सगळी जाते. हं. सो त्या पद्धतीने मग मी पुढचं शिक्षण घेतलं. मी मास्टर्स केलं. पेट्रोलियम टेक्नॉलॉजी हा एक कोर्स आहे वाडिया कॉलेजमधून. तिथनं मी मास्टर्स करून मग मी या क्षेत्रामध्ये नोकरी करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी जिओलॉजिस्टच असल्यामुळे मला जिओलॉजीमधलं थोडंसं मी पहिले 2 ते 3 वर्ष त्याच्यात काम केलं, की खडकांचा अभ्यास, जे रॉक कट म्हणजे होऊन आलेले असतात. जिओलॉजीचा इथं फायदा झाला खूप. जिओलॉजिस्ट ही खूप मोठी पोस्ट आहे या फील्डमध्ये आणि खूपच व्हायटल इम्पॉर्टंट भाग आहे जिओलॉजी हा. हं. कारण त्याच्याशिवाय आपण रिझर्व्हॉयर शोधूही शकत नाही आणि बरोबर. त्याच्याशिवाय आपण तिथनं मिळणारं प्रोडक्शन कितपत चांगलं आहे किंवा तो रॉक कितपत केपेबल आहे, हं. हं. हे सुद्धा सांगू शकत नाही. सो जिओलॉजी प्लेज अ व्हेरी, व्हेरी व्हायटल रोल इन ऑइल ड्रिलिंग बेसिकली. ओके, ओके. मग अशा ज्या ऑइल वेल्स आहेत, त्या सर्वाधिक कुठे आहेत बरं आखाती देशांमध्ये? आता आपण कसं म्हणतो, की एका प्रत्येक देशाला काही ना काहीतरी गॉड्स गिफ्ट मिळालेली आहे. जसं हं. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे ॲग्रीकल्चर आहे. तसं या सगळ्याच आखाती देशांना, ज्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो किंवा गल्फ नेशन्स म्हणतो, ह्यांना ती नॅचरल गिफ्ट आहे. बाय गॉड्स ग्रेस त्यांना ऑइल मिळालेलं आहे. कित्येक हजार वर्षांपूर्वी असं म्हणतात एक ढोबळमानाने, की दॅट वॉज इंडियन ओशन. हं. हं. जो त्या संपूर्ण रिजनमध्ये होता. पण समहाऊ बिकॉज ऑफ कॉन्टिनेंटल टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज, ज्या इंडियन ओशन आणि पॅसिफिक प्लेट, समुद्र मागे सरकला, ओशन हं. संक झाला आणि त्यामुळे मिडल ईस्ट निर्माण झालं किंवा जन्माला हं. आलं. अशी एक हे आहे, म्हणजे ह्याच्यातली ऑथेंटिसिटी कितपत ही नाही, पण समहाऊ जिओलॉजिकल इव्हेंट्समुळे हे प्रकार घडला. हं. हं. आणि तिथे कित्येक हजार वर्षांपूर्वी समुद्रच असल्यामुळे जैविक शक्ती खूप होती. ऑर्गॅनिक मॅटर तिथे रेसिड्यू खूप होता. सेडिमेंटेशन हा एक प्रकार, की स्तर तयार झाले खूप सारे. सो असे अनेक जिओलॉजिकल आणि सेडिमेंटरी इव्हेंट्स तयार होऊन तिथे तुम्हाला नॅचरल ऑइल त्या रॉक्समध्ये मिळतं. ओके. आता तुम्ही तिचं जेव्हा कामाला जाता, एक्झॅक्ट काय पद्धतीचं काम असतं? त्याच्यात रिस्क किती असते? कसं असतं बरं? म्हणजे तिथला ओव्हरऑल माहोल काय असतो आणि काय आहे? हो. तर बेसिकली
जर तुम्ही फील्डमध्ये म्हणून काम केलं, तर मी प्रत्यक्ष ऑइल रिगवरती काम करतो. वेदर इट इज ऑफशोर और ऑनशोर म्हणजे जमिनीवरती सुद्धा ऑइल रिग्ज या जमिनीच्या पोटातून काढतात किंवा समुद्रात सुद्धा या रिग्ज असतात. तर आता मी गेली 6 वर्ष जवळ-जवळ ऑफशोर आहे. त्याच्या अगोदर मी ऑनशोर जवळ-जवळ 7-8 वर्ष काम केलेलं आहे. ढोबळमानाने बेसिक प्रोसेस ही सेम असते, की तुम्ही रिगवर जेव्हा प्रत्येकाचा प्रत्येक रोल ठरलेला असतो, ज्या कंपनीला तुम्ही रिप्रेझेंट करत असता आणि एक तुमची क्लायंट कंपनी असते, ज्यांनी तो ब्लॉक विकत घेतलेला असतो किंवा ज्यांना त्या एरियामधनं तेल काढायचं असतं. सो त्यांनी ती रिग लावल्यानंतर तिथे ड्रिलिंग चालू होतं. ड्रिलिंग एक कंपनी करत असते. दुसरं त्या खडक्यांचा अभ्यास करणारी दुसरी कंपनी असते, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. ही रीतसर टेंडर्स निघतात. टेंडरिंगमधून जो तुम्हाला बेस्ट डील देतो, बरोबर. बेस्ट हं. हे देतो, त्यांना सिलेक्ट केलं जातं. आणि ड्रिलिंग फ्लुइड सर्व्हिसेस ज्या आम्ही प्रोव्हाईड करतो, त्याच्यासाठी ॲज अ ड्रिलिंग फ्लुइड इंजिनिअर किंवा मड इंजिनिअर म्हणून माझा रोल तिथे हा असतो, की तो फ्लुइड प्रॉपरली शेपमध्ये त्या बनवणे. शेप इज व्हॉट? तर प्रत्येक फ्लुइड, एव्हरी फ्लुइड हॅज इट्स ओन इंजिनिअरिंग. त्याला फ्लुइड इंजिनिअरिंग हा एक पूर्ण एंटायरली डिफरंट सेक्शन हं. आहे. त्याची फ्रिक्शन्स, त्याच्या प्रॉपर्टीज या सगळ्या मेंटेन करून तुम्हाला आतली टेम्परेचर्स मेंटेन करण्यासाठी मला केमिकल्स वेगळी ॲड करायला लागतात. सो या पद्धतीने प्रत्येक पॅरामीटर, जिओ झोनमधला प्रत्येक पॅरामीटर हा मी माझ्या केमिकलमुळे माझ्या हातात कसा ठेवीन आणि ती वेल आपण सक्सेसफुली ड्रिल करून टार्गेट रिझर्व्हायरपर्यंत कसं पोहोचू, इथपर्यंतचं काम हे माझं आहे. पण ही साधारण प्रोसेस किती काळाची असते? साधारण प्रोसेस नाही म्हटलं तरी सुद्धा महिना ते सव्वा महिना एक वेल ड्रिल करायला जाते इफ एव्हरीथिंग गोज स्मूथ. ओके. तर ह्याच्यामध्ये साधारण 14-15 हजार फुटापर्यंत पोहोचतो. त्याच्यामध्ये आपण असं नसतं की एकच होल ड्रिल करतात. हं, हं. त्यालाही इंजिनिअरिंग आहे, की सगळ्यात पहिले मोठं होल ड्रिल करतात. मग हं. छोटं, 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 छोटं होत जातं आणि सगळ्यात छोटं जे असतं दॅट इज अ प्रोडक्शन होल. हं, सो हं. प्रत्येकाचा डायमीटर ठरलेला असतो. ते होल ड्रिल केल्यानंतर आपण ते बोरहोल बाजूचं कोलॅप्स होऊ नये आणि आपलं बोर पडू नये म्हणून त्याला केसिंग केलं जातं. केसिंग पाईप्स असतात मोठे, ते घातले जातात. ते केल्यानंतर ते केसिंग पाईप्स होल्ड करण्यासाठी केसिंग पाईप आणि जी ड्रिल केलेली वॉल आहे, ह्याच्यामध्ये सिमेंटिंग केलं जातं. हं. सो सिमेंट जॉब हा सुद्धा तिथे केला जातो. आणि अशा सगळ्या जॉब्समध्ये आमच्या सगळ्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. हं. कारण हे सगळं सरफेसवरून चाललेलं असतं. ह्याच्यात बरोबर. कोणीही खाली 15,000 16,000 नाही फुटावर जाऊ जाऊ शकत. शकत नाही. बरोबर. सो हे सेन्सर्स, चार्ट्स, व्हॅल्यूज, कॅल्क्युलेशन्स, व्हॉल्यूम्स ह्याच्या बेसिसवरती सगळे आराखडे मांडले जातात आणि ती सगळी गणितं एक्झिक्यूट करून ऑपरेशन्स ही कॅरी आउट केली जातात. हं, हं. म्हणजे मग तिथे काम करणारे जे प्रत्येक स्तरातले जे लोकं आहेत, त्या प्रत्येकाचे रोल्स डिफाईन असतात सगळे डिफाईन असतात. आणि या सगळ्या प्रोसेसेस बऱ्यापैकी कंट्रोल्ड असतात. कंट्रोल दॅट हॅज बीन कंप्लीटली कंट्रोल्ड बाय अ क्लायंट रिप्रेझेंटेटिव्ह जो रिगवरती असतो. हं. ज्याला कंपनी मॅन म्हणतात किंवा डी-एस-व्ही ड्रिल साइट सुपरवायझर असं म्हणलं जातं त्याला. बरं आपला भारतीय समाज किंवा भारतीय लोकं तिथे भरपूर प्रमाणात आहेत ह्या आहे. फील्डमध्ये. अ, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? खूप लोकं आहेत, स्पेशली साउथ पार्ट ऑफ इंडिया हं. म्हणजे आंध्रा, केरला या साईडची लोकं खूप या क्षेत्रामध्ये प्रचलित आहेत. त्या साईडला या फील्डमध्ये आपण कसं म्हणजे इंजिनिअरिंग, आय-टी एक हं. आपल्याकडे प्रचलित आहे, की अरे हा Infosysमध्ये, हा अमुक कंपनीत आहे. तसं त्यांच्याकडे या कंपन्यासुद्धा सगळ्या माहिती आहेत. मिडल ईस्टमधल्या अमेरिकन कंपन्या किंवा वेगळे कुठले क्लायंट्स हे सुद्धा माहिती आहेत. आपल्याकडे ते तेवढं प्रचलित नव्हतं, परंतु मुंबईची जी बाजू आहे, हं. मुंबई साइड यालाही हे प्रचलित आहे. पुण्यामध्ये थोडंसं या फील्डला खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला व्होकल नाही आहेत लोकं याबद्दल, हं. पण तरीही पुणेकरही खूप आहेत. आहेत. आणि अगदी म्हणजे मी रिग्जवरही "अरे तू पुण्याचा का? पिंपरीचा का? अच्छा. तू पिंपरी सौदागरला राहतोस का वाकडला?" अशीही लोकं मला रिग्जवरती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भेटलेली आहेत. म्हणजे मी कुवेतमध्ये काम करत होतो तेव्हाही भेटली आहेत. आत्ता मी हं. कतारमध्ये करतो तिथेही भेटलेली आहेत. हं. असे आहेत. वाह! पुणेकरही आहेत. तर आता एकदा ते रिगमधनं तुमचं जे प्रोडक्शनपर्यंत तुम्ही पोहोचलात. त्या प्रोडक्शन मूळ जे प्रोडक्शन आहे तुमचं ते शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तिथे ऑइल मिळालं, जे बरोबर, कच्च्या स्वरूपात आहे. बरोबर. त्यानंतर त्या ऑइलचा प्रवास कसा होत असतो बरं पुढे? बरं, आता आपण जेव्हा ऑइल वेल ड्रिल करतो, टार्गेट डेप्थ होते आणि आपल्याला प्रेशर्स खालनं मिळायला सुरुवात होते. कारण अल्टिमेटली एनी पॉकेट इनसाइड दी क्रस्ट ऑफ द अर्थ विल गिव्ह यू अ पॉकेट की जिथनं गॅसेस आणि ऑइल बाहेर पडायला हं. प्रेशर आतनं असतं.
सो ते प्रेशर मिळालं की इंडिकेशन सरफेसवरती मिळतात की येस वी हॅव पंक्चर्ड द रिझर्व्हायर. हं, तिथे आम्ही थांबतो. आता हा जो पंक्चर झालेला रिझर्व्हायर तो आपल्याला वरती तर येऊ द्यायचा नाहीये. हं, अगेन इट कम्स टू माय पार्ट की मी तो कसा दाबून धरीन. हं, जोपर्यंत तिथे वरती सगळी व्हाल्व्हज आणि इक्विपमेंट्स लावून तो पहिले बंद करत नाही, त्याचं चॅनलायझेशन करत नाही, तोपर्यंत ते ड्रिलिंग फ्लुइड जे मी बनवतो, ते मला अशा डेन्सिटीला नेऊन ठेवावं लागतं किंवा त्याचं वेट म्हणतो आम्ही त्याला, की ते वरती हायड्रोस्टॅटिक कॉलम त्या पूर्ण 15,000 ते 16,000 फुटाच्या बोरहोलमध्ये ठेवेल आणि ते ऑइल एंड गॅसला खालीच दाबून धरेल. हं, जोपर्यंत आम्हाला तो वरती आलेला नकोय, हं. तोपर्यंत आपल्याला तो खालीच दाबून धरायचा आहे. अदरवाईज ते हॅवॉक होईल. बरोबर. त्याला ब्लो आउट असं म्हणतात. हं, आणि जो कोणाच्याच कंट्रोलमध्ये राहत नाही. इट्स अ हं. नॅचरल डिझास्टर. राइट. सो देअर व्हॉट यू सेड किंवा तुम्ही जे मला विचारलत, की रिस्क कुठे आलाय होते. तिथे. तर इट्स अ रिस्क फॅक्टर. शेवटी यू आर प्लेइंग विथ द मदर अर्थ आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टींची आणि सेफ्टी मेजर्सची आणि पॅरामीटर्सची काळजी घेतली नाही, तर द डिझास्टर्स कॅन हॅपन, मे हॅपन, इट हॅज हॅपन्ड. हं, तर अ, हे जेव्हा पूर्ण होतं, त्यानंतर तिथे खूप सारे ख्रिसमस ट्री नावाचा एक आम्ही त्याला वाल्व म्हणतो. खूप सारे वाल्व्हज असलेलं एक मोठं मशीन असतं. हं, ते तिथे इन्स्टॉल केलं जातं त्या वेल हेडवरती जिथनं सुरुवात केलेली असते वेल हं, ड्रिल करायला. हं, आणि ते केल्यानंतर तिथनं वेगवेगळ्या पद्धतीने पाईप्स काढतात, पाईपलाईन्स असतात आणि आयदर मग ऑइल टँकर्समध्ये भरून जेव्हा ते सक होतं, प्रेशरच रिझर्व्हायरला खालनं नॅचरली इतकं असतं, की तुम्ही वरनं हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे दाबून धरलेलं असतं, ते रिलीज केलं की ते सगळंच वर यायला सुरुवात होते. हं, हं, हं. नॅचरली. ज्याला आम्ही पोर प्रेशर म्हणतो. आपण स्पंज पिळला, की कसं पाणी पडतं, बरोबर. तसाच तो स्पंज नॅचरली ओव्हरबर्डन प्रेशर्समुळे जमिनीतल्या तो पिळला जातो. दगड पिळला जातो, की ते ऑइल झिरपायला लागतं आणि त्याच्याबरोबर असलेला जो गॅस आहे, तो हं. पहिले लिबरेट व्हायला होतो. राइट. टिपिकल स्ट्रक्चर ऑफ द रिझर्व्हायर कसं असतं, कॅप असतो. कॅप खाली गॅस अक्युम्युलेट झालेला असतो. गॅसच्या खाली पाणी अक्युम्युलेट झालेलं असतं. पाण्याच्या खाली ऑइल अक्युम्युलेट असं असतं. हो. सो तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा पंक्चर करता, म्हणजे त्या सगळ्यात जड जे आहे ते ऑइल आहे म्हणून ते खाली आहे. सो सगळ्यात पहिले जो वर येतो, तोंड वर काढतो तो म्हणजे गॅस. राइट. त्याच्यानंतर नॅचरल वॉटर इन्फ्लक्स असतो. सलाईन वॉटर किंवा अशुद्ध पाणी आपण म्हणू हं, हे आणि मग फॉलोड बाय ऑइल. हं, हं. असा तो एक टिपिकल तो लेयर. रिझर्व्हायरचा एक हे आहे. पण तिथून तो पुढे त्याचं काय होतं? तो पुढे सक होतो. सक केला जातो. रिफायनरीजपर्यंत पोहोचवला जातो किंवा ऑइल स्टोरेज प्लांट्सपर्यंत पोहोचवला जातो आणि रिफायनरीजमध्ये त्याच्यावरती सगळ्याच प्रकारचं पूर्ण प्युरिफिकेशन होतं. ओके. प्युरिफिकेशनपासून त्याचे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स बनवले जातात. कॉस्मॅटिक्स प्रॉडक्ट्स वेगळे काढले जातात. कन्स्ट्रक्शनमध्ये त्याचा उपयोग भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये होतो. असे करत, करत, करत हे सगळेच प्रॉडक्ट्स त्याच्यापासून बाहेर काढले जातात. आणि रिफायनरीजमध्ये एक्झॅक्ट काय घडतं? रिफायनरीजमध्ये एक म्हणजे ढोबळमानाने सांगायचं झालं तर हे क्रूड ऑइल जे आहे, हं, ह्याच्यामधलं प्रत्येक सेक्शन म्हणजे क्रूड ऑइल इज बेसिकली काय? फ्रॉम मिथेन, इथेन टू ऑक्टेन हं. हे त्याच्यामध्ये असतात. प्युअर ऑक्टेन इज अ पेट्रोल. राइट. सो हे सगळे कॉम्पोनंट्स, गॅशियस कॉम्पोनंट्स आणि त्याच्यामधले जे पार्ट्स आहेत, हे वेगळे केले जातात. CH4 मिथेन हा आपल्याला तिथून, CH3 इथेन हा आपल्याला तिथून मिळतो. सो त्याच्यामधनंही गॅस एक्स्ट्रॅक्ट होऊ शकतो, जो मिळतो. आता हा कॅप रॉक जो आहे, त्याच्यावरती जो सगळ्यात पंक्चर केल्यानंतर पहिला गॅस आहे, हं. तो गॅस हा कधी-कधी प्रॉडक्टिव्ह असतो, कधी-कधी नॉन प्रॉडक्टिव्ह असतो. पण त्याच्या टेस्ट्स असतात. त्या टेस्ट सगळ्या घेऊन तो जो प्रॉडक्टिव्ह गॅस असेल, तर तो नॅचरल गॅस म्हणून जो गॅस प्लांट्सकडे फिरवला जातो आणि तो तिथे स्टोअर करून मग तो पुढे टँकर्स और ऑइल हं. कंटेनर्समध्ये भरून तो वेगवेगळ्या लॉजिस्टिकली ग्लोबली म्हणजे पोहोचवला ज्याला जातो. आपण नॅचरल गॅस म्हणून ज्याला आपण वापरतो ते. नॅचरल गॅस म्हणून म्हणतो. त्याच्यापासून मग हे आपण समजा भारताने आता खरेदी केला तो गॅस, हं. तर त्याच्यापासून हे BPCL, HPCL, रिलायन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस तयार करतात. म्हणजे आज जे गॅसचा जो प्रॉब्लेम आपण म्हणतोय तो लॉजिस्टिक आहे. म्हणजे हा लॉजिस्टिकमुळे झालेला 70 आहे. ते 80% लॉजिस्टिकल प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे ह्याचाच दुसरा अर्थ असा, की तिथून तो जो गॅसचा कॉम्पोनंट फक्त इकडे जो पोहोचवायचा आहे, त्याच्यात अडथळा आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. पण अदरवाईज हे अशा पद्धतीने ते होतं आणि तो गॅस बरोबर. आपल्याकडे येतो. त्याच्यावरती प्रोसेस होते आणि द सेम विथ पेट्रोल और डिझेल. बरोबर. म्हणजे क्रूड ऑइल इकडे येतं. करेक्ट. रिफायनरीमध्ये मग त्याचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रोडक्शन होतं. बरोबर. राइट? कुठलेही पेट्रोलियम प्रॉडक्ट्स हे बेसिकली हायली फ्लेमेबल आहेत.
इट इज गॅशियस ऑर लिक्विड. त्यामुळे आत्ता या युद्ध परिस्थितीमुळे लॉजिस्टिकल प्रॉब्लेम तर आहेच आहे. परंतु इट इज व्हेरी हायली रिस्की टू कॅरी दिस सबस्टन्सेस किंवा पेट्रोलियम हं. पदार्थ इन एनी फॉर्म आणि शिप करणं किंवा बाय एअर ऑर एनी लॉजिस्टिक मोड. कारण त्याच्यामध्ये जर का समजा काहीही कुठनंही मिसाईल आलं, कोणीही त्याच्यावर अटॅक केला, तर इट बिकम्स अ नॅचरल बॉम्ब. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर बॉम्ब टाकायची आवश्यकताच नाहीये. हं, हं. त्या एका शिपला जर का यांनी टार्गेट करून गोळ्या मारल्या आणि टँक्समधनं जरी ते लीक झालं, तरी ते इट विल रिस्की. बी अ ब्लास्ट. राइट, राइट. त्यामुळे ते लॉजिस्टिकली आत्ता पुरवणं हॅज बिकम अ व्हेरी बिग चॅलेंज. बरं. अ, असं एक ठिकाण आहे की जिथं तुम्ही बराच काळ काम केलेलं आहे. अ, त्याविषयी ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हो. हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ हा जो प्रकार आहे, हा सगळ्यांनीच मॅपमध्ये कदाचित पाहिला असेल, की बेसिकली इट्स अ बॉटलनेक आणि एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ग्लोबली, जिथनं मॅक्सिमम ऑफ द मिडल ईस्टमधले जे ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स आहेत, हे जगभरात ऑइल एक्सपोर्ट करतात. सो स्टॅटिस्टिकली बघता टोटल ग्लोबल ऑइल ग्लटमधला इट इज अराउंड 42% ऑफ द ऑइल सप्लाय इज बीन डेली कॉम्युटेड थ्रू स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आता यावरती कब्जा मिळवणं किंवा हे कंट्रोलमध्ये घेणं इज इक्वल टू डिमांड आणि सप्लायचं जे इक्वेशन आहे, इट हॅज बीन कंट्रोल्ड बाय दॅट पर्टिक्युलर नेशन. जे हं. आत्ता कदाचित इराण करत असावं, त्यांची ती स्ट्रॅटेजी असावी हं, ह्याच्यामध्ये. परंतु मेजर जे कन्झ्युमर्स आहेत लाइक इंडिया, चायना, रशिया तर ठीक आहे. रशिया सेल्फ सफिशियंट तसे आहेत. पण तरीसुद्धा हे 3 मेजर मोठे क्लायंट्स आहेत जगातले, बरोबर. ज्यांना डेली बेसिसवरती अ लार्ज अमाउंट ऑफ ऑइल कन्झ्युम करावं लागतं. हां, पण तुम्ही तिथे असताना काय पाहिलेलं? म्हणजे कसं असतं ते ॲक्चुअली तिथे काय आहे? अ, आता मी तिथे असलो जरी असा तो स्टेट ऑफ हॉर्मोज असा दिसत नाही. इट्स अ स्ट्रॅटेजिक लोकेशन. पण मी ऑफशोर जिथे आहे तिथपासून माझं खूप जवळ आहे ते क्षेत्र, म्हणजे यू जिथे कॅन मी काम यू करतो कॅन किंवा सी द इराण ॲज वेल. हो, हो, हो. म्हणजे रात्र झाल्यानंतर ऑइल रिगवरनं मला इराणचे दिवे दिसतात. हं, हं, हं. कारण काहीच नसतं. दूर-दूरवर तुम्हाला फक्त समुद्र असतो आणि समुद्रातनं दिसणारे समोर इराणचे लाईट असतात. मला डाव्या साईडला अबुधाबीचे सुद्धा लाईट दिसतात. हं, हं. समोर दोहा असतो, कतार असतो. त्यामुळे लख्ख जेव्हा एक चांदणं असतं, त्यावेळेला हे व्यवस्थित आयडेंटिफाय होतं दिशा आणि हे करून. साधारण 36-38 किलोमीटरची एक म्हणजे प्रवास आहे तो आपण इराणपर्यंत पोहोचेपर्यंत ढोबळमानाने. म्हणजे अदरवाईज खूप छान वाटणारं ते दृश्य आहे. हां. ते आता खूप मेडिटेटिव्ह दृश्य ॲक्चुअली असतं. मला माझी बायको म्हणते, "तू खूप सुखी असतोस तिकडे गेल्यानंतर. तुला छान मेडिटेशन करायला मिळतं आणि एक स्वतःचा वेळ मिळतो तुमचे हे ड्युटी अवर्स झाले किंवा हे." आणि एक मेंटली थोडासा टफ क्षेत्र आहे हे. हं. पण जो हे करू शकेल किंवा ज्याला एक काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे, त्याच्यासाठी हे क्षेत्र खूप छान आहे. संधी आहेत आणि लोकांना माहीत नाहीये खूप जणांना, की एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली. होतं नाही म्हणूनच म्हणजे आज आपला हा विषय घ्यायचं कारणच ते ते आहे, आहे. की आपण बाकी जिओपॉलिटिक्स वगैरे त्याच्यावरती चर्चा खूप आहे. मात्र हे मुळात क्षेत्र काय आहे आणि त्याच्यात आपण कुठे आहोत? बरोबर. ह्या 2 गोष्टी शोधल्या पाहिजेत. आता शेवटचा प्रश्न, की इथून पुढच्या काळात हे क्षेत्र भारतासाठी कसं असेल तुम्हाला काय वाटतं? भारतासाठी क्षेत्र माझा जर तुम्ही अंदाज किंवा एक प्रेडिक्शन म्हणलात, तर भारतासाठी पुढील ऑइलमधला काळ हा चांगला असणार आहे. कन्सिडरिंग आवर गव्हर्नमेंट आत्ताच्या घडीला मोदी गव्हर्नमेंट आणि त्यांच्या एकंदरीत भारताला स्वावलंबी बनवा किंवा आत्मनिर्भर मेक इन इंडिया अंडर यांनी आता आपला जो ONGC जो मोठा क्लायंट आहे, त्याच्यातही भरपूर इन्व्हेस्टमेंट्स आणि भरपूर मॉडर्नायझेशन हा प्रकार आणतायत ते. फॉरेन क्लायंट्सना बरोबर घेतायत, जेणेकरून टेक्नॉलॉजी अजून जास्त चांगली वापरू शकतो, जी त्यांच्याकडे आहे बाहेर. मोठे क्लायंट्स लाइक Exxon Mobil, Petronas, Chevron ह्यांच्याबरोबर टॉक्स चालू आहेत आणि डिस्कव्हरीज जर का समजा आपल्याकडे झाल्या, ज्या आत्ता होतायत अंदमान निकोबारला आपण हो. मगाशीच एक विषय बोललोय. अंदमान निकोबारच्या इथे सापडली. असं म्हणतात, की ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया हं, म्हणजे काकीनाडा आणि तिथून अजून खूप साऱ्या डेव्हलपमेंट फील्ड आहेत, ज्यांना अजून हातच लावलेला नाहीये. हं. सो अशा ठिकाणी जर का समजा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झाली, तर भारताची नक्कीच 60 ते 70% गरज ही आपण आपल्या जोरावर भागवू शकतो.
हे प्रेडिक्शन आहे, हा ONGCचा डेटा आहे. परंतु ते स्टेबल सरकार आणि पॉलिटिकल परत ते त्याच्या सगळं सगळे त्या गोष्टींमध्ये जातं. पण बरोबर. एक स्कोप चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो नोकऱ्यांसाठी सुद्धा, जॉब्ससाठी सुद्धा, ज्यांना या क्षेत्रात पडायचं आहे. आणि टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा. टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा. आता एआयची जोड त्याला आलेली आहे. हं, आता खूप टेक्नॉलॉजिकली फील्ड्स पुढे होत चालले. अगोदर हे फील्ड असं होतं, की याच्यामध्ये ह्युमन फॅक्टर आणि ह्युमन इम्पॉर्टन्स वॉज व्हेरी व्हायटल. हं, हं. रादर सगळं लोकांमुळेच चालायचं. पण स्लोली ग्रॅज्युअली द डेज हॅज चेंज्ड. खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्युटर्सवर आलेल्या आहेत. डेटा एनालिसिस आहे. त्या डेटा एनालिसिसवरून ठोकताळे मांडता येतात. सो ह्युमन जरी रिप्लेस झालेला नसला, तरीसुद्धा एक वेल ड्रिल करणं खूप सोफिस्टिकेटेड आणि चांगलं झालेलं आहे. तितकं चॅलेंजिंग नाहीये, जितकं 15 वर्षापूर्वी होतं. बरोबर. वाह! तर मित्रांनो, आपल्यासोबत होते आता शौनक गाडगीळ ज्यांनी हे इतका खरं तर टेक्निकल आणि तांत्रिक असं म्हणू आपण त्याला, असा विषय आहे. पण तो इतक्या सोप्या आणि साध्या शब्दात आपल्यापुढे व्यक्त केला. आपली समज वाढवली त्यातली. त्याबद्दल मी त्यांचं खरोखर धन्यवाद मानतो. थँक यू. आणि कट्ट्यावरती एक छान आपल्या स्टोरी टेलचेच श्रोते असलेले शौनक आज इथे आले आणि आपल्या समोर मुखरित झाले. पुन्हा एकदा आपण त्यांना नवीन विषय घेऊन बोलूया. तेव्हा त्यांनी आणखी एक कुठलंतरी स्टोरी टेलवरती पुस्तक ऐकलेलं असेल याची मला खात्री आहे. नक्की, नक्की. मलाही खूप छान वाटलं. थँक यू सो मच. टोटल स्टोरीटेल कट्टा टीमला माझा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. येस. आपण लवकरच भेटू सगळेजण. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद.